कोर्टाने निकाल दिला आणि कोर्टाने त्यांची अटक थांबवली. त्यामुळं कोर्टाचा प्रश्न आहे. यामध्ये शासनाचा आणि प्रशासनाचं काय आहे? तर मला असं वाटतं की कोर्टाचा निकाल हा सर्वांना लागू राहतो, तो मान्य केला पाहिजे. नाही, असं आहे की शेवटी प्रशासन शासन हे प्रत्येक गोष्टीचा कोर्टात अपील असेल किंवा अजून काही बाबी असेल, शेवटी जेव्हा कोर्टामध्ये केस विचाराधीन असतं तेव्हा सरकार हा कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतं. त्यामुळं मला असं वाटतं की कोर्टाचा आदेश वगैरे आल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करता येत नाही. आणि मला वाटतं की जे काही नियमाच्या तरतुदी पाहूनच आपण या ठिकाणी करतो, तर निश्चितपणे मला असं वाटतं की कोर्टाच्या कायद्याचा कोर्टाच्या निकालाचं आम्ही सर्वजण पालन करू. आमदारकीबाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं देखील म्हटलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांची आमदारी रद्द करणार. असं आहे की नियमात ज्या तरतुदी आहेत त्या पाळाव्याच लागतात. कोर्टाचे नियम आणि कोर्टाने दिलेले काय या ठिकाणी निकाल आहे ते सरकारला बंधनकारक असतात. त्यामुळे कोर्टाने जे काही निकाल दिलेले आहे किंवा जे काही कायद्यामध्ये तरतुदी आहे ते सरकार पालन करणार आहे. आणि राहिला अध्यक्षाचा प्रश्न, तर जे काही विधिमंडळाचे अधिकार आहे किंवा अध्यक्षाचे अधिकार आहे ते अध्यक्षांना त्या ठिकाणी अधिकार असतात. सरकार म्हणून आमचे अधिकार आम्हाला असतात. आणि कोर्टाने जे काही निकाल दिला त्यावर पुढची कारवाई होत असतं. नाही, मी चुकीची बातमी आहे. आमचं सर्वांचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईचे जागावाटप लवकरच होईल आणि कुठेही त्या ठिकाणी मनभेद होणार नाही. आम्ही सर्व मिळून ही महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत. अमरावतीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तो तुमच्यासोबत बसण्यास तयार नाही. ठीक आहे, त्यांचे कार्यकर्ते जर त्यांचा नाही बसायला तयार तर आम्ही तर त्या ठिकाणी मित्रपक्षात लढायला तयार आहे. ते जर मित्रपक्ष म्हणून लढतील तर आम्ही मित्रपक्ष लढू. पण मी काळजी घेणार आहे पालकमंत्री म्हणून की आमचे मनभेद होणार नाही. त्यांनी जर लढायचं असेल तर त्यांचा निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. त्यांच्याही कार्यकर्त्याला निवडणूक लढायची आहे, आमच्याही कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची आहे. एवढ्या स्पेसमध्ये सर्व कार्यकर्ते ऑक्युपाय होऊ शकत नाही. 9 वर्षांनी निवडणुका होत आहे, तर प्रत्येकाला इच्छा आहे निवडणूक लढायची. त्यामुळं आम्ही त्याच्यावर काही बंधन टाकणे ती आमची त्या ठिकाणी भूमिका नाही. प्रत्येकाने आपापल्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. नाही, असं आम्ही महायुती म्हणून म्हटलेलं आहे. शिवसेना भाजपाची महायुती प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे. निश्चितपणे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्या ठिकाणी येण्याची संधी आहे. पण ज्या ठिकाणी महायुतीचा शिवसेना भाजपाचा एकत्र येण्याचा निर्णय झाला, ज्या ठिकाणी स्पेस ऑक्युपाय होईल, समजा त्या ठिकाणी कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं कार्यकर्त्याचा आग्रह असतो की या ठिकाणी आम्हाला लढू द्या, त्याप्रमाणे निर्णय होतात. पण महायुतीचाच निर्णय महाराष्ट्र म्हणजे आमचे देवेंद्रजी एकनाथजी यांनी घेतलेला आहे. निश्चितपणे महायुतीमध्येच आम्ही लढू आणि महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती निवडून येईल. प्रचंड लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजीवर आहे, एकनाथजी आणि आमच्या सरकारवर आहे. तर मला वाटतं की यावेळी जे बहुमत आम्हाला मिळेल सर्वात मोठं बहुमत राहील. काल एकनाथ शिंदे यांची सभा याच ठिकाणी पार पडली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांचेही उमेदवार निवडून आणण्यासाठी जनतेला मित्रपक्षात लढतोय, त्यांचा जबाबदारी आहे आपल्या कार्यकर्त्याला मत मागायची. त्यांनी आलं तर स्वागतच आहे. आले होते त्यांचे स्वागत केलं आम्ही. शेवटी एकनाथजी आपल्या कार्यकर्त्याला मत मागण्यासाठी त्यांना यावंच लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.